पौराणिक कथेनुसार एकेकाळी मणिसूर आणि मल्लासूर नावाचे दोघं राक्षस होते. या दोघा भावांनी मानव तसेच देव आणि ऋषींना खूप त्रास दिला. असुरांचा हा त्रास असह्य झाल्याने देव आणि ऋषींनी भगवान शंकराकडे धाव घेतली. त्यानंतर भगवान शंकराने भगवान खंडोबाचे रूप धारण केले. हे रूप सोन्यासारखे तेजस्वी होते. त्यानंतर मणिसूर आणि मल्लासूर यांच्यासोबत भगवान खंडोबा यांनी युद्ध केले. हे युद्ध सलग 6 दिवस सुरू होते. या भीषण युद्धात मणीने भगवान शिवाची क्षमा मागत आपला पांढरा घोडा अर्पण केला. त्यानंतर भगवान शिवाने प्रसन्न होत मणीला वरदान मागायला सांगितले. मणीने भगवान शिवसोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली आणि शिवजींनी इच्छा पूर्ण केली. तेव्हापासून सर्व खंडोबाच्या मंदिरात मणीची मूर्ती ठेवण्यात येते. असुरावरील विजयाचा आनंद म्हणून त्या काळापासून चंपाषष्ठी ही धार्मिकदृष्ट्या साजरी केली जाते. महादेवाचे अवतार खंडोबा यांनी मणिसूर आणि मल्लासूर या दैत्यांचा पराभव केला होता. त्यामुळे आनंद होत ऋषीमुनींनी मल्हार मार्तंडाचा जय जयकार केला. त्याचेच प्रतीक म्हणून तळी भंडारा. त्यानुसार चंपाषष्ठीला घरोघरी तळी भरली जाते. षष्ठी ही तिथी चंपाषष्ठी म्हणून साजरी केली जाते. मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या दिवशी मल्हारी नवरात्रीला प्रारंभ होतो. त्यामुळे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत 6 दिवसांची नवरात्र असते. यालाच खंडोबाची नवरात्र असेही म्हणतात. चंपाषष्ठी या दिवशी सर्व शिवालयातून उत्सव चालू असतो. जेजुरी, पाली, मंगसोळी आदी खंडोबाच्या देवस्थानात ठिकाणी या दिवशी प्रेक्षणीय उत्सव असतो. खंडोबाची पत्नी म्हाळसा या नावाने प्रसिद्ध आहे. त्यामुळे शंकराला मल्हारी म्हाळसाकांत असेही म्हटले जाते. महाराष्ट्रातील कित्येक घराण्यांचे कुलदैवत खंडोबा आहे. क्षत्रिय बाण्याचा देव म्हणून मराठ्यांचा हा विशेष प्रिय वाटतो. जयाद्री महात्म्य यात खंडोबांचे महत्त्व वर्णन केले आहे. रामोशी धनगर जातीचे लोक हेही खंडोबाची उपासना करतात.